आज मी मुगाचे तिखट अप्पे केलेले आहेत। मुगाबरोबर मी यामध्ये नाचणी, ज्वारी व तांदळाचाही वापर केलेला आहे, त्यामुळे हे अतिशय पौष्टिक असे झालेले आहेत आणि त्याची चवही छान झालेली आहे। तुम्हाला हे सगळ्यांना आवडतील असेच झालेले आहेत, तुम्हीही करून बघा। चला तर मग आपण याची रेसिपी बघूया। आजची रेसिपी मुगाचे तिखट अप्पे। आजची आपली रेसिपी आहे मुगाचे तिखट अप्पे। यासाठी मी 1 बाउल भिजवलेले मूग घेतलेले आहेत। आता मिक्सर मध्ये हे भिजवलेले मूग, हिरव्या मिरच्या, आलं, दही व चवीपुरतं मीठ एकत्र वाटून घेणार आहे। आता वाटलेले मूग आपण भांड्यात काढून घेऊया। आता यामध्ये 1 बाउल नाचणी, ज्वारी व तांदूळ यांचे एकत्र पीठ ऍड करूया। यामध्ये 1 वाटी रवा ऍड करूया। यामध्ये थोडं चवीपुरतं मीठ घालूया व हे सर्व बॅटर एकत्र चांगलं मिक्स। आवश्यक असल्यास यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया। आता अप्प्यासाठी लागणारं हे बॅटर असं तयार झालेलं आहे। त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। हे आता आपण कमीत कमी अर्धा तास ठेवून देऊया। आता हे मुगाचे तिखट अप्पे याचं बॅटर अर्ध्या तासाने तयार झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण कांदा व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण याचे अप्पे करायला सुरुवात करू। आता या अप्प्याचं भांडं गॅसवर ठेवलेलं आहे। आता या भांड्यामध्ये आपण तेल घालून त्यामध्ये बॅटर घालूया। अशा प्रकारे मुगाचे तिखट अप्पे ही रेसिपी तयार झालेली आहे। हिरव्या चटणी बरोबर हे अप्पे सर्व केलेले आहेत। अतिशय पौष्टिक व रुचकर अशी ही छान रेसिपी झालेली आहे। तुम्हीही करून बघा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटू। तोपर्यंत बाय अँड थँक यू।